यावेळी प्लेइंग 7 मध्ये आहे प्रशांत लोवलकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहन गमरे. यावेळी पहिली रेड खेळण्यासाठी रोहन गमरे. महापुरुष पोलीस संघाचा हा वाघ आहे जो यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि शिकारी तयार झालेत ते डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाचे. कोण खुणावरती ठरणार भारी. ओ पहिलीच रेड, पहिलाच अटॅक, पहिला हल्ला, पॉइंटचा डल्ला. रोहन गमरे मैदानाच्या बाहेर, सिंगल पॉइंट डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन. रोहन गमरेवरती चढवला गेलेला पहिलाच हल्ला आणि वाघाची केली गेलेली शिकार इथे पाहायला मिळाले. वाघ जखमी झालाय, मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु यावेळी शिकारी निश्चितच आत्मविश्वासाने शिकार करताना पाहायला मिळाले. दुसरा खेळाडू जर्सी क्रमांक 3, आणखीन एक राष्ट्रीय खेळाडू इथे खेळ करताना दिसतोय. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाकडून खेळणारा वेदांत कांबळे. महाराष्ट्र संघातनं यानं खेळ आपला केलाय. महाराष्ट्राला प्रभावित करणारा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि यावेळी सक्सेसफुल ठरतोय तो वेदांत. एक सिंगल पॉइंट, जबरदस्त स्वरूपात पॉइंट टेबल 2 लव 2-0. प्रशांत लोवलकर आणखीन एक बेस्ट रायडर. रनिंग हँडलचा प्रयत्न श्रेयस बारगुडे आहे, त्याच्या जोडीला अमोल कुलिये. कॉर्नरला जर्सी क्रमांक 12 भूषण जोशी. आणि यावेळी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 3 वेदांत. 5चा डिफेन्स शैलेश सज्ज मिडल चाइल्ड मध्ये. आणि त्याचबरोबर प्रशांत लोवलकर कॉर्नर इनला राजा कॉर्नरची भूमिका इथे बजावताना दिसतोय. सचिन साळवी यावेळी प्लेइंग 7 मध्ये नाहीये. बेस्ट कॉर्नर अटॅकर यावेळी विश्रांती घेताना. मे बी सेकंड हाफ मध्ये सचिन मैदानाच्या आतमध्ये येण्याचा इरादा इथे जरूर व्यक्त करेल. अजय लोहार आहे जो यावेळी विश्रांती घेताना इथे दिसतोय. अजय लोहारी मैदानाच्या आतमध्ये मे बी सेकंड हाफ नंतर इथे दाखल होण्याची शक्यता. यावेळी रॅपिडली रेड जर्सी क्रमांक 13 जर्सी क्रमांक 3 वेदांत. चतुर चालाक चपळ. यावेळी कोणताही पॉइंट नाही, सुरक्षित माघारी परतलाय, परंतु यावेळी थर्ड रेड साठी आज पावला जातो ते या रायडरला. जर्सी क्रमांक 13 आहे विघ्नेश गावकर. यावेळी चढाई करताना रॅपिडली वेगवान खेळ करण्याचा इथे त्याचा प्रयत्न असणार आहे. एका बाजूला साहिल आंबेकर जर्सी क्रमांक 5 कॉर्नरची भूमिका इथे बजावतोय. कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 15 आहे तो आर्यन बारगुडे. अमोल आणि श्रेयस कडे लक्ष. या श्रेयस फ्रंटला येतोय, अमोल कुळे सपोर्टला येतोय. टॅकल सक्सेसफुल ठरतोय, पॉइंट मिळतोय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन मालगुण टीमला. थर्ड आहे वेदांत इथे दाखल झालाय. पहिली काही मिनिटं जरुरी ते सेट करण्यासाठी घेतली जातील, परंतु ती लीड घेणार कोण हे खूप महत्वाचं. मध्यभागी असलेला खेळाडू श्रीपादच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न वेदांतचा. ओ राजा थाईमध्ये अटॅक करतोय. महत्वाचा बोरा वेदांत मैदानाच्या बाहेर. राजा आहे तर मॅच मध्ये मजा आहे आणि सुखी त्याची प्रजा आहे आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला हा थाय अटॅक. अफलातून टॅकल, सिंगल पॉइंट गोज टू महापुरुष रत्नागिरी. रोहन गमरे हा वाघ जखमी झालाय आणि जखमी झालेला वाघ शिकार करण्यासाठी चौताळून उठतो. इथे तो पेटून उठलाय, चौताळून उठलाय आणि या रेड मध्ये त्याने जर्सी क्रमांक 12 बाहेरचा रस्ता दाखवलाय. भूषण जोशी मैदानाच्या बाहेर आणि पॉइंट टेबल ऑन केलंय. तो यावेळी स्वतःच रोहन गमरेने रोहनच्या माध्यमातून घेतला गेलेला एक पहिला पॉइंट. अतिशय रोमांचक चाललेल्या अशा या सामन्यादरम्यानच आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व निलेशजी राणेसाहेब यांचे खूप जवळचे सहकारी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री आनंदजी शिरवळकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निलेशजी राणे मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते ते बालाजी सिक्युरिटी आणि फॅसिलिटी सर्व्हिसेसचे प्रवीणजी लिंगायत सर यांना विनंती करतो की आपण सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
निलेशजी राणेसाहेब यांचे कट्टर समर्थक, त्यांचे खूप जवळचे सहकारी, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री आनंदजी शिरवळकर यांचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. यस याबी ऑफिशियल टाइम ऑफ घेतला गेलाय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं यथोचित सन्मान मान याबी मंडळाच्या वतीने दिला जातोय आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलंय. कारण लाडक्या असं व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली ही कबड्डी स्पर्धा, त्यामुळे संपूर्ण मित्रपरिवार इथे आवर्जून या स्पर्धेला भेट देणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे आणि त्यांचं स्वागत ही मंडळाच्या वतीने यथोचित केलं जाणार आहे. यावेळी प्रशांत लोवालकर चढाई करण्यासाठी सज्ज आहे. हो, रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न होता. अमोल कुळी आहे जो कोपरारक्षकाची भूमिका बजावताना दिसेल, परंतु कोणताही पॉईंट न घेता प्रशांत माघारी परतलाय. पॉईंट टेबल 3-2. ठरे डू ऑर डाय. आर्यन बारगोडे डू ऑर डाय साठी प्रयत्न करेल. पॉईंट लागला तर मैदानाच्या आत, नाही लागला तर मैदानाच्या बाहेर, अशी असणार आहे इथे परिस्थिती. पण या परिस्थितीचा सामना कसा करतोय, साइड किक आजमावण्याचा प्रयत्न राईट कॉर्नरच्या दिशेने. कॉर्नर चैन आहे राजा आणि प्रशांत लोवलकर याची. ओ, चक्रव्यूहामध्ये फसतोय शैलेश आहे, परंतु या मिडल चैन मधून केला गेलेला टॅग सक्सेसफुल टॅकल, सिंगल पॉइंट. यस, दुखापत झालेली ते जरूर पाहायला मिळते. दोन ताकदवान संघांमध्ये होणारी लढत भिडत आहे. काटेकी टक्कर, कडवी झुंज, रोमहर्षक सामना. थर्ड महापुरुष पोलीस संघाचा टायगर यावी मैदानाच्या आतमध्ये. 4चा डिफेन्स. अमोल कुळये जर्सी क्रमांक 8 डाबा कोपरा, उजव्या बाजूला साईल आंबेकर जर्सी क्रमांक 5, मध्यभागी शुभम श्रेयस, दोन्ही ताकदवान खेळाडू. परंतु यावी रोहन मिडल लाईन क्रॉस करताना पंचांचा येतोय काय निर्णय, लक्ष ठेवून आहोत आम्ही सर्व आणि इथे इशारा आलाय 2 मोरेगार 2 पॉइंट. टायगर अभि जिंदा आहे हे सांगताना इथे रोहन गमरे पाहायला मिळालाय. पहिल्या रेड मध्ये त्याला टॅकल केलं गेलं, वाघाची शिकार केली गेली, वाघ जखमी झाला, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये डबल ताकदीने उतरताना पाहायला मिळाला आणि त्यानं इथे आता शिकार करणं सुरू केलंय, आरंभ केलाय. लाजवाब रेड. पॉईंट टेबल 3-5. 2 गुणांची बढत यावेळी महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाकडे. पिछाडीवरती मालगुण संघ. श्रेयस बारगोडे ताकदवान असा खेळाडू आहे, जबरदस्त हेअरस्टाईल आणि जेव्हापासून मुंबई गोवा हायवे सुरू झाला ना तेव्हापासून ही हेअरस्टाईल रत्नागिरीच्या प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. तो काही रस्ता बनत नाही आणि यांची हेअरस्टाईल काही सुटत नाही. चढाई पुढे गेले, मिडल लाईन क्रॉस करून माघारी आलाय. एक सिंगल बोनस पॉईंट प्राप्त केला तो श्रेयस बारगोडेने. पॉईंट टेबल 4-5. रोहन इथे चूक झाले. शुभम पाटील थायमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न होता, इथे चलाकी दाखवली ती रोहनने. आणखीन एक सक्सेसफुल रेड. पॉइंट गोज टू महापुरुष रत्नागिरी. शेवटचा खेळाडू आहे, आपल्या संघाला तारतोय का मारतोय हे इथे पाहणं आवश्यक असताना श्रेयस बारगोडे. शेवटच्या 10 सेकंद मध्ये पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करेल का बोनस पॉइंट घेऊन माघारी परत इथे असेल विचार. कचऱ्याची गड्डी डोक्यावरती, सेल्फ आउट, लॉबी मध्ये दाखल, ऑल आउट होतोय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन. एक बोनस पॉइंट मिळालाय तो मालगुण संघाला आणि 1+2 एकूण 3 पॉइंट इथे मिळतील महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाला. पॉइंट टेबल 5-9.
5 पॉइंट वरती आहे तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन, तर 9 गुणांवरती महापुरुष पोलीस रत्नागिरी. 4 गुणांची पडत महापुरुष रत्नागिरी संघाकडे. प्रशांत लवलकर चढाई करण्यासाठी इथे तो दाखल झालाय. बेस्ट रायडर आहे महापुरुष पोलीस संघाचा. राजा गावकर सेफली खेळतोय कारण त्याच्या पायाला झालेली दुखापत आहे, त्यामुळे चढाई करताना तो पाहायला मिळत नाहीये. परंतु तो कोपरा रक्षकाची भूमिका ज्या पद्धतीने त्याने रोहन वेदांतला टॅकल केलं होतं त्यावेळी पूर्णपणे गेम चेंज झाला. कारण वेदांत मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर कम्प्लिटली डिस्ट्रॉय झाली ती चढाईची बाजू, आणि त्याचा ॲडव्हान्टेज मात्र महापुरुष पोलीस संघाने इथे घेतला. वेदांत या खेळाडूकडे लक्ष असेल कारण महापुरुष पोलीस संघालाही माहिती आहे हा जर सलग पॉईंट घेऊ लागला तर याला थांबवणं जाणं अवघड असतं, आणि हे रोहनलाही माहिती आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला चर्चा केली होती वेदांत कांबळे आणि रोहन गमरे यांच्यामध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही बेस्ट रायडर आहेत, एकमेकांविरुद्ध सातत्यपूर्ण खेळत आलेत. ओ याबी झडप घालण्याचा प्रयत्न, बोनस +1 पॉइंट, कारण मिडल चेन मध्ये बोनस अटेम्प्ट झाला होता आणि त्यानंतर शिकार करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 3 हर्ष गोरे. हर्षने मात्र इथे केला स्पर्श, त्यामुळे पॉइंट मिळाला तो वेदांतला. मैदानाच्या बाहेर हर्ष. पॉइंट टेबल 7-9 7-9. अजूनही 2 गुणांनी पिछाडी होती मालगुण, परंतु रोहन इथे दाखल झालाय. 1 नंबर जर्सी धारण करून खेळणारा 1 नंबर खेळाडू महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाचा. आणि यावेळी जेवढा शांत राहील तेवढा तो मॅच मध्ये राहील, आणि रोहन शांत राहणे महापुरुष पोलीस संघासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्यावेळी तो गरम झालाय त्याच्याकडून चुका झालेल्या रत्नागिरी तालुक्याने पाहिल्या आहेत. त्यामुळे रोहन जेवढा शांत राहील तेवढा मॅच मध्ये राहील, आणि जेवढा मॅच मध्ये राहील तेवढाच हा संघ विजयाच्या दिशेने राहील. वेदांत राजा यावेळी नाकाम ठरतोय. वेदांतच्या जोडीला आणखीन एक मोहरा. 2 पॉइंट इथे मिळतील ते वेदांतला. पॉइंट टेबल 9-all इक्वल. पॉइंट टेबल इक्वल झालाय, आणि थर्ड रेड साठी पुन्हा एकदा रोहन गमरेला इथे आपण पाहणार आहोत. जशास तसं उत्तर, आणि इथे चक्रव्यूह आहे. यावेळी शानदार अटॅक. रोहन गमरे बाद. 10-9 टाइम ऑफ इथे घेतला गेलाय महापुरुष संघाने. सचिन साळवी यावेळी मैदानात येण्याचा घेतोय निर्णय. विश्रांती घेईल तो जर्सी क्रमांक 13 विघ्नेश गावकरला विश्रांती. सचिन साळवी यावेळी कॉर्नर अटॅकर मैदानाच्या आतमध्ये. काय चाललंय जशास तसं उत्तर. तू शेर आहे तो मैं बब्बर शेर हूं हे सांगण्याचा इथे इरादा. तू आग आहेस तर मी वनवा आहे, तू वनवा आहेस तर मी धगधगता लावा आहे, तू धगधगता लावा आहेस तर मी छत्रपतींचा छावा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध करताना पाहायला मिळालेत. यावेळी जर्सी क्रमांक 3 चढाई करताना वेदांत कांबळे. 3चा डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन आहे, पण तू समोर सुपर रायडर आहे. रनिंग गाईडच्या माध्यमातून प्रशांतच्या दिशेने वार करण्याचा प्रयत्न वेदांत कांबळेचा आहे. दुसऱ्या बाजूला शैलेश बनगे. सचिन साळवी मैदानाच्या आतमध्ये नुकताच आलाय, त्यामुळे थोडा वेळ त्याला सेट होण्यासाठी जरूर इथे लागेल. याचा ऍडव्हान्टेज मात्र वेदांतने घेतला नाहीये. सेफली माघारी परत एम3 रेड पाहायला मिळाली. पॉइंट टेबल 10-9. 1 गुणाची बढत मालगुण संघाकडे. आमचं ज्येष्ठ मार्गदर्शक नित्यानंदजी दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निलेशजी राणे मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी राहुलजी भाटकर यांना विनंती करतो दळवी साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. वेदांत 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 चतुर चालक चपळ हा पॅन्थर आहे जो इथे शिकार करण्यासाठी. काय साइड किकला गावले. शैलेश वडगेच्या दिशेने धावा. क्रीडांगणाची शपथ, परंतु अंतिम निर्णय पंचांच्या माध्यमातून काय येतो याकडे सर्वांचं लक्ष. रेड रिकन्फर्म करेल, मिडल लाईन वरती येईल. क्रीडांगणाच्या शपथा घेतल्या गेल्यात. याच मैदानाच्या बाहेर शैलेश वडगे. 1 पॉइंट इथे मिळणार आहे तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. 11-9 11-9. प्रशांतला शांत राहा. ओ इथे चूक झाले. बोनस +1 पॉइंट, कारण बोनस क्लिअर झाला होता. शुभम स्वतःवरती नियंत्रण राखू शकला नाहीये, नियंत्रण गमावतोय. 1 पॉइंट देऊन बसतोय. पॉइंट मिळतील 2. पॉइंट टेबल 11-11 11-11 इक्वल पॉइंट टेबल. ही सर म्हणूनच आपण सुरुवातीला जाहीर करत होतो हा मुकाबला हाय व्होल्टेज होणार आहे, गरमागरम सामना होणार आहे. प्रेक्षकाचा पुरेपूर मनोरंजन करणारा हा सामना असणार आहे मित्रांनो, कारण 2 बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. सलग बेस्ट ऑफ 4 टीम मधून ज्यांची आपण सातत्याने खेळ पाहत आलोय. ओ चक्रव्यूह आहे, सरस खेळ आहे, सुपर टॅकल आहे.
काय अफलातून टॅकल पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 3 श्रीपाद कोकरे. श्रीपाद कोकरेच्या माध्यमातून थाय अटॅक लाजवाब आहे. आणि यासाठी सचिन साळवी मैदानाच्या आतमध्ये येणं अपेक्षित होतं, कारण मॅचला टीमला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं ही सिनियरिटी हा अनुभव खूप महत्त्वाचा असतो जो सचिनकडे आहे आणि तो इथे त्याने आजमावला आणि त्यामुळे एक वेगळा जोश इथे निर्माण झाला आणि याचा फायदा मात्र संघाला झालाय. श्रीपादच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक आणि त्याचबरोबर महत्त्वाचा मोहरा यावेळी वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय. इथे घेतलं गेलं टाइम ऑफ. पॉइंट टेबल 11-13. 11 गुणांवरती मालगुंड आहे, 13 गुणांवरती महापुरुष पोलीस रत्नागिरी संघ आहे. खाचाखाच भरलेलं क्रीडांगण आहे. कबड्डीचे दर्दी लोकांची झालेली गर्दी इथे पाहायला मिळते. कॉम्बॉक्सच्या पाठीमागे ही खचाखच गर्दी दिसते. हेच तर रत्नागिरीकरांचं वैशिष्ट्य राहिले. जिथे कबड्डी तिथे आवर्जून त्यांची उपस्थिती, उदंड प्रतिसाद, टाळ्या शिट्ट्या कुठे आणि कशा वाजवायचं हे आम्हाला सांगावं लागत नाही, परंतु ज्यावेळी चांगला खेळ होतो त्यावेळी टाळ्यांचा गजर निश्चितच आपल्याला रत्नागिरीकरांच्या माध्यमातून इथे ऐकायला मिळतो. यावेळी अमोल घोळीये कोणताही पॉईंट न घेता चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतलेला तो पाहायला मिळालाय. परंतु यावेळी जर्सी क्रमांक 3 श्रीपाद कोकरे काही सूचना इथे सचिन ते दिल्या, त्या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये करणं अपेक्षित असतं, कारण आपल्याला गुरु मार्ग दाखवतो. त्या गुरुने दाखवलेल्या मार्गावरती मात्र शिष्याला चालावं लागतं आणि जो चालतो तो यशस्वी ठरतो आणि जो मध्ये अर्धवट सोडून जातो तो मात्र अपयशी ठरतो. त्यामुळे हर्ष श्रीपाद यावी कशा पद्धतीने खेळतोय पाहूया. मिडल लाईन क्रॉस केले, सुरक्षितपणे माघारी परतलाय. एम्प्टी रेड. पॉइंट टेबल 11-13. 11-13. यावी अमोल कुळीये वॉकलाईन क्रॉस केली, कोणताही एक्स्ट्रा टाइम त्याने घेतला नाहीये, सुरक्षितपणे तो माघारी परतलेला तो पाहायला मिळालाय. यावी थर्ड आहे. प्रशांत लोलकर डुअर डाय साठी ते प्रयत्न करेल. 5 चा डिफेन्स, बोनस पॉइंट ऑफ म्हणजेच काय टचिंग पॉइंट घेणे ते आवश्यक असणार आहे. साई लांबेकर जोडीला अमोल कुळीये, मध्यभागी श्रेयस. ओ चक्रव्यूह आहे आणि या चक्रव्यूहामध्ये फसतोय तो प्रशांत. प्रशांतला केलं गेलं इथे शांत. ज्या अभिमन्यूला जमलं नाही ते आमच्या प्रशांतलाही जमलं नाहीये, भेदू शकला नाही हे चक्रव्यूह. एक पॉइंट इथे मिळालाय. तो यावी डॉक्टर नानासाहेब मेगर फाउंडेशन संघाला. 12-13. 12-13. कोणाचे वाजणार 3-13. हे मात्र हो इथे काय घडलंय, सेल्फ आउट आहे. काल लॉबी मध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. मध्यंतरासाठी थांबवला गेलाय खेळ. पॉइंट टेबल आहे 12-15. 12 गुणांवरती मालगुण संघ तर 15 गुणांवरती महापुरुष पोलीस रत्नागिरी. आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब, ज्यांच्या प्रेमाखातर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी निलेश राणे मित्रमंडळाने आयोजित केलेला हा सामना, ही कबड्डी स्पर्धा. राणेसाहेबांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कार्यकर्त्याला जपणारं, कार्यकर्त्याचं मन जपणारं असं हे महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे. आणि उद्या आपल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातरच रात्रीच्या या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला स्वतः निलेशजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीने या संपूर्ण मैदानात एक नवा जोश, एक नवी ऊर्जा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्या पद्धतीने आपण सर्वजण आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहात, तसंच उद्याच्या या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुद्धा, उद्याच्या फायनल सामन्यांसाठी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. नक्कीच सर, कारण जिथे जिथे कबड्डी तिथे तिथे उदंड प्रतिसाद रत्नागिरीकरांचा मिळत असतो. त्यामुळे उद्या तर याही पेक्षा तुडुंब गर्दी आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार, नो डाऊट. परंतु यानंतर होणारा सामना, या आजच्या रजनीतला क्वार्टर फायनलचा सामना, रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे विरुद्ध दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे, दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा सामना आणि दोन्ही संघाला दुसरा पुकार.
या हाय व्होल्टेज सामना झालाय तो मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात झाली. एक मोहरा गारद केलाय. जर्सी क्रमांक 12 भूषण जोशी क्रीडांगणाच्या बाहेर. सिंगल पॉइंट महापुरुष रत्नागिरी संघाला. रोहन गमरे मैदानाच्या आतमध्ये रिलाईव्ह होऊन आलाय. वादळ आलंय महापुरुष पोलीस संघाचं, परंतु या वादळाला कसं थांबवलं जाईल हे पाहणं इथे आवश्यक राहणार आहे. यस, वादळ मैदानात दाखल झाल्या तो चढाई करण्यासाठी इथे प्रवेश करताना दिसतोय. पुन्हा एकदा याची शिकार केली जाईल का, याला इथे थांबवलं जाईल का, हे वादळ इथे थांबवलं जाईल का, शमवलं जाईल का, कारण 4चा डिफेन्स राहिलाय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाच्या क्रीडांगणामध्ये. पॉइंट टेबल 16-12. ओ यस, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, शानदार डॅश जर करताना यावी शुभम पाटीलची शुभ अशी कामगिरी. रोहन गमरे यावी थोडासा लेझी पाहायला मिळाला, ऍडव्हान्टेज मिळालं ते शुभमला आणि त्याने दिले परफेक्ट टायमिंगला डॅश. सक्सेसफुल रोहन गमरे मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट बालगुण टीमला. 16-13 16-13 16-13. अजूनही 3 गुणांची बढ़त राहिले महापुरुष पोलीस संघाकडे. वेदांत सचिनच्या दिशेने बोनस खेळण्याचा प्रयत्न होता, कारण बोनस पॉईंट इथे ऑफ आहे, कारण 4च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. राजा इथे आलाय. राजा आणि राजाने पॉईंट मिळवला तर इथे प्रजा जरूर त्याची खुश होईल, पण तो राजा इथे वाजवेल का बाजा ते पाहणं इथे आवश्यक असतं, कारण 5चा डिफेन्स राहिलाय. सिनियर खेळाडू आहे, खूप वर्ष महापुरुष पोलीस संघासोबत तो खेळत आलाय आणि त्याचे समर्थकही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. या रेड वेदांत डू ऑर डाय साठी करणार आहे ते प्रयत्न. सचिन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजा, हर्ष आणि त्याच्या जोडीला श्रीपाद आहे. बेस्ट ऑफ 4 मैदानाच्या आतमध्ये असताना या वेदांत सक्सेसफुल ठरतोय का. हो, राजाने गिरकी घेतले, निसटले. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा, पाहूया पंचांचा काय येतो इशारा. 1-2 सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. यस, 2 पॉइंट. अफलातून खेळाचं प्रदर्शन वेदांत कडून. पॉइंट टेबल 16-15. अजूनही एका गुणाची बढ़त महापुरुष पोलीस संघाकडे. आणि या विजय क्रमांक 3 श्रीपाद कोकरे या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रनिंग अटॅच करण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न. श्रीपाद आणि हर्षी जोडी इथे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे, परंतु या चढाई करताना श्रीपाद इथे दिसतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मैदानात जाणारा गँगवे हा मोकळा ठेवायचा आहे. कृपया स्टेज समोर असणारा मैदानात जाणारा गँगवे सर्व प्रेक्षकांनी मोकळा ठेवा ही विनंती. यस, शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुपर टॅकल, परंतु समोर सुपरमॅन थाई मध्ये अटॅक आहे. हर्ष लाजवाब खेळाचं प्रदर्शन आहे. इथे सुपर टॅकल लढतोय, पुन्हा उठतोय, चाललाय प्रयत्न, परंतु हार मारत नाहीये तो वेदांत. आणि त्यानंतर इथे टॅकल, सुपर टॅकल, 2 पॉइंट्स. या पॅन्थरची केली गेली शिकार. श्रीपाद कोकरे त्याच्या जोडीला हर्ष गोरे. वारे वारे हर्ष गोरे. या वॉर्निंग दिली गेले, कारण डिपेंड करत असताना कैची अलाउड नाहीये, कैची लगावणं अलाउड नाहीये आणि इथे ती गफलत झाली, त्यामुळे वॉर्निंग दिली गेले. ती यावी श्रीपाद कोकरे याला. बेस्ट ऑफ 6 मैदानाच्या आतमध्ये 18-15 पॉइंट टेबल असताना. हो, रनिंग आहे. यस, लॉबीच्या बाहेर फेकला गेलाय. लँडिंग लॉबीच्या बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी निर्णय दिला रायडर बाद सिंगल पॉइंट. लँडिंग कम्प्लिटली लॉबीच्या बाहेर पाहायला मिळतंय. लँडिंग झाल्यानंतर मिडल लाईन क्रॉस करताना आपल्याला पाहायला मिळाला. या एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय. यावेळी टाइम ऑफ घेतलाय. इथे घेतला गेला टाइम ऑफ. अजय लोहार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आजमावला जातोय. अजयला, अजय वरती दाखवला जातोय विश्वास. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. ऑल आउट होणार संघ की आपल्याला 1 पॉइंट देऊन आपल्या खेळाडूला रिलाईव्ह करणार. जर्सी क्रमांक 6 अजय लोहार. 2-1 2-2 ची फील्ड. दोन्ही कॉर्नरला लक्ष केंद्रित करून खेळताना हा खेळाडू
चपळता दाखवतोय. ओ थाय मध्ये अटॅक आहे. वेदांचा अजय लोहारच्या थाय मध्ये अटॅक आहे. एक बोनस पॉइंट मिळणार आहे तो रत्नागिरी पोलीस संघाला आणि 3 पॉइंट इथे मिळत आहेत ते डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. यस या शुभम पाटीलला दुखापत झालेली पाहायला मिळते. बेस्ट डिफेंडर आहे तो इथे मात्र दुखापतग्रस्त होऊन चालणार नाहीये. डॉक्टर नानासाहेब मेकर संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते परंतु नाही, तो सहजासहजी हार मारणार नाहीये. कारण आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघाच्या विजयासाठी त्याला इथे खेळायचं आहे, लढायचं आहे आणि तो इथे हार मारणार नाहीये. पॉइंट टेबल 19-20. एका गुणांची बढत, उलटफेर झाला इथे. एका गुणांची बढत यावी मालगुण संघाकडे पाहायला मिळते. चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय वेदांत कांबळेच्या माध्यमातून केली जाते इथे चढाई. क्लोजली आहे इथे मुकाबला. रोहन गमरे या आधीच्या रेड मध्ये त्याच्याकडून चूक झाली त्यामुळे मैदानाच्या बाहेर त्याला बराच वेळ बसावं लागलं होतं. ऑल आउट होऊन रिलाईव्ह झालेला संघ आहे. नव्या उमेदीने, नव्या विश्वासाने पुन्हा खेळण्याचा तो प्रयत्न इथे करेल. मिडल लाईन वरती येऊन उभा राहील, थोडा वेळ घेईल, टाइम काउंटर वरती नजर ठेवेल आणि माघारी परतेल. पॉइंट टेबल 19-20. वेदांत एका बाजूला टायगर तर दुसऱ्या बाजूला पॅन्थर. परंतु कोण खुळ्यावरती ठरणार? भारी नाही, लय भारी पाहावं लागेल. ओ यस कॉर्नरिन अजय लोहार आहे. अजय लोहार आणि सचिन साळवी यांच्या नजरेखालून बोनस अटेम्प्ट करणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून पॉइंट खेचून आणणं असतं. तो काढला माहितीये वेदांत करतो का? यस खेचून आणलाय पॉइंट. अजय लोहार आणि सचिन साळवीच्या जबड्या खालून बोनस अटेम्प्ट केला गेलाय. अजय लोहार या आधीच्या रेड मध्ये त्याला टॅकल केलं गेलं होतं परंतु यावी अजय लोहार कोणता कारनामा करतो पाहूया. यस बॅक किक. शुभम होता तिथे. ही चपळता खूप महत्वाची असते. ओ यावी आहे श्रेयस बारगुडे. हे सर्व श्रेयसला दिलं जाईल. फ्रंटला आला, चेस्ट लॉक करताना पाहायला मिळाला. सपोर्टला अमोल कुळिये. त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. अजय लोहार मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट मालगुण टीमला. 19-22. 3 गुणांची बढत राहिले मालगुण संघाकडे. पिछाडीवरती महापुरुष पोलीस संघ. शुभम पाटील वॉकलाईन क्रॉस केले, मिडल लाईन वरती आलाय, टाइम काउंटर वरती ठेवतोय नजर. परंतु दुसऱ्या बाजूने प्रशांत लवलकर आणि रोहन गमरे कशा पद्धतीने गेम प्लॅन चेंज करतायत ते पाहणे ते आवश्यक आहे. काही सूचना इथे रोहनला दिल्या गेल्या, तो इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. निसटतोय. एक सिंगल पॉइंट इथे मिळणार आहे. शुभम पाटील मैदानाच्या बाहेर झाला. डबल माइंडेड पाहायला मिळतं. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता या टॅकल मध्ये. त्यामुळे अति उत्साह कुठेतरी संकटामध्ये घेऊन येतोय शुभम पाटीलला. मैदानाच्या बाहेर जावं लागले. ओ राजा वेदांत इथे मात्र आपली चपळता दाखवताना दिसलंय. चपळता खूप महत्वाची आहे. रायडरच्या अंगामध्ये सर्व गुण संपन्न खेळ असणं अपेक्षित असतं. त्याला डुबकी घेता आली पाहिजे, त्याला जम्प करता आली पाहिजे. परंतु यावेळी मिडल लाईन टच आहे परंतु क्रॉस नाहीये. काहीच सेंटीमीटरचं अंतर होतं मित्रांनो. परंतु या सेंटीमीटर मध्येच रोहन गमरेला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. लाईन टच झाली, लाईनचा किस घेतला गेला परंतु किस काढला गेला नाही. त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. लाईन टच झाली, क्रॉस झाली नाहीये, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं ते रोहन गमरेला. एक महत्वपूर्ण पॉईंट मिळालाय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. पॉईंट टेबल 20-24. 4 गुणांची बढत बालगुण संघाकडे. पुन्हा एकदा विनंती आहे सगळ्या रसिक प्रेक्षकांना, सगळ्या आपल्या ऑडियन्सला, कृपया पंच कमिटीचं टेबल आणि स्टेजच्या समोर असणारं रेड कार्पेट ही जागा थोडी मोकळी सोडायची आहे. आपले मान्यवर सुद्धा मंचावरून हा सामना पाहतायत.
आपल्या पंच कमिटीला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, अडथळा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेज समोर असणारं रेड कार्पेट सोडून उभं राहावं. यस, एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय. पॉइंट टेबल 21-24, 3 गुणांची परत मालगुण संघाकडे. वेदांचा चाललेला प्रयत्न. मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय. मिडल लाईन क्रॉस करतोय, सुरक्षितपणे माघारी परततोय. एमटी रेडी ते पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने प्रशांत आहे जो यावी शांत आहे. वॉक लाईन क्रॉस करतोय, माघारी परततोय. यावी डू ऑर डाय. पॉइंट शिवाय पर्याय नाही. रेड आहे, डू ऑर डाय. आता करियाचा काय हा मोठा प्रश्न वेदांत समोर. बेस्ट ऑफ 6 मैदानाच्या आतमध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. शेवटची 5 मिनिटे बाकी. 24 गुणांवरती मालगुण आणि 21 गुणांवरती रत्नागिरी. ओ मिडल लाईन क्रॉस आहे. कमाल आहे, धमाल आहे, बेमिसाल आहे. दो वेदांत आहे. वेदांतच्या माध्यमातून घेतले गेले 2 पॉइंट. सरस खेळाचं प्रदर्शन. 5 गुणांची बढत. यावी प्रशांत प्रशांत प्रशांत. तिन्ही महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर आहेत. रोहन गमरे मैदानाच्या बाहेर, राजा मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या जोडीला श्रीपाद कोकरे मैदानाच्या बाहेर आहे. पॉइंट टेबल 21-24 असताना कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे माघारी यावं लागलं ते प्रशांत लवलकर याला. श्रेयस पारगुडे रेड व्हॅलिड करेल. 21-26 पॉइंट टेबल. रोहनला लवकरात लवकर रिलाईव्ह करून मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं इथे आवश्यक असणार आहे. एका रायडरला आर पार खेळावं लागेल, लढावं लागेल आणि रोहनला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी आलाय. थर्ड अजय लोहार. अजय लोहारच्या माध्यमातून कसा होतोय खेळ पाहूया. शुभम आहे मिडलला. कव्हर मध्ये सोलो मध्ये तो दिसतोय. कव्हर चैन घेऊन हो यावी टच देण्याचा प्रयत्न आहे. बोनस +1 पॉइंट. अजय लोहार. मित्रांनो, राजकारणामध्ये पवार आणि मैदानाच्या आतमध्ये अजय लोहार जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं. यावी वेदांत. बेस्ट ऑफ 5. वेदांतकडे सर्वांचं लक्ष आहे आणि रिलाईव्ह झालाय तो रोहन गमरे. प्लस पॉइंट ठरेल, परंतु रोहन चालणं ही तेवढंच महत्वाचं आहे. शेवटची 3 मिनिटं बाकी. लास्ट 3 मिनिट्स. 23-26 3 गुणांनी अजून पिछाडीवरती महापुरुष पोलीस रत्नागिरी संघ. शेवटच्या रेड पर्यंत इथे लक्ष केंद्रित करून राहावं लागणार आहे आणि या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. बातचीत केली जाईल. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ इथे सलामसलत करताना गेम प्लॅन, रणनीती, कूटनीती, गनिमी कावा इथे आखला जाईल. दुसऱ्या बाजूने रोहन कसा लढतोय, रोहन कसा आपल्या संघासाठी पॉइंट प्राप्त करतोय हे खूप महत्वाचं इथे ठरणार आहे. सामना अजून संपला नाहीये, आता तर कुठे सुरू झालाय असं जरूर म्हणावं लागेल. पॉइंट टेबल 23-26 महापुरुष पोलीस 23 गुण, 26 गुणांवरती डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन आणि रोहन गमरे चढाई करण्यासाठी 1 नंबर खेळाडू. यावी स्लाइड झाला, अप अँड डाऊन स्टेपिंग नव्हतं. यावी थर्ड आहे. डू ऑर डाय साठी अमोल कुळियावरती लगावला गेलाय डाव. 5 चा डिफेन्स, बोनस पॉइंट ऑफ आहे. यावी अमोल कुळियाला इथे आजमावला गेलाय. पॉइंट लागला तर आपला, नाही लागला तर होणार इथे गफला, हे माहिती आहे आणि यासाठीच अमोलवरती डाव लगावला गेलाय. टॅकल होईल, 1 सिंगल पॉइंट इथे मिळेल. पॉइंट टेबल इथे 24-26 पाहायला मिळतोय. 2 गुणांची अजूनही बढत मालगुण संघाकडे असताना रोहन गमरे चढाई करण्यासाठी. शेवटची 2 मिनिटं बाकी. यानंतर आणखी एक महामुकाबला पाहायला मिळणार आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळे विरुद्ध दोस्ती क्रीडा मंडळ गावखडे. दोन्ही संघाला थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने येऊ द्या. रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळे, दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी. दोन्ही संघाला 30 आणि अंतिम पुकार. यावी रोहन मैदानाच्या बाहेर गेलाय. पॉइंट टेबल 24-27 आहे.
3 गुणांची बढत मालगुण संघाकडे आणि महापुरुष संघाचा वाघ क्रीडांगणाच्या बाहेर आहे, परंतु अजय लोहारकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गेम चेंजर आहे तो. लास्ट मुमेंट मध्ये गेम कसा चेंज करायचा हे त्याला माहिती आहे, कारण खूप वर्ष तो कबड्डी बरोबर राहिलाय, कबड्डी खेळत आलाय. परंतु त्यामुळे अजय लोहार यावी कशा पद्धतीने करेल इथे प्रहार ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. अजय 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 ज्याच्या नावामध्ये अजय आहे तो आपल्या संघाला विजय मिळवून देतो का पाहूया. हो फसलाय. शेवटचं 1 मिनिट बाकी असताना अजय लोहार यावी चक्रव्यूहामध्ये फसतोय, बाहेर जाऊन बसतोय. 1 पॉइंट मिळतोय मालगुण टीमला. शेवटचं 1 मिनिट बाकी. लास्ट मिनिट टू गो. पॉइंट टेबल 24-28. मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय. टाइम काउंटर वरती आहे नजर. 24-28 असा पॉइंट टेबल आहे. यस इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. पुन्हा एकदा नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ इथे टाइम ऑफ घेताना पाहायला मिळेल. 24-28 4 गुणांची एक मोठी बढत. शेवटच्या काही सेकंदांचा इथे खेळ शिल्लक. यस यावी 3 जर्सी क्रमांक 3 श्रीपाद कोकरे. 1 पॉइंट मिळवण्याचा इथे केला जाईल प्रयत्न, पण तू यावी धमाका करायचा आहे. बोनस प्लस 1 पॉइंट. 26 गुण यावी थर्ड आहे. आर पार जावं लागणार आहे. मे बी जर एखादी रेड इथे कायम राहिली आणि इथे जर टॅकल पाहायला मिळाला तर या मॅच मध्ये खूप काही घडू शकतं. काही इथे थर्ड रेड आहे, इथे टॅकल झाला तर 1 पॉइंट मिळेल आणि त्यानंतर काही सेकंद जर इथे बाकी राहिली तर 1 रेड एक्स्ट्रा मिळेल. परंतु इथे कॅच होईल. ओ थाय मध्ये अटॅक. शिकार ठरले सक्सेसफुल आणि इथे सामना इथे समाप्त आणि एका गुणाने